राज्यात काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ. शनिवारी राज्यामध्ये 154 नवीन रुग्णांची नोंद. आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या. कांदिवली, बोरिवली, दहिसरमध्ये 9 जानेवारीला कमी दाबानं पाणी पुरवठा. बोरिवली टेकडी जलाशयाची संरचनात्मक तपासणी केली जाणार. नागपूरमधील लक्ष्मीनगर भागामध्ये पाणी पुरवठा बंद राहणार. 8 ते 12 जानेवारीपर्यंत लक्ष्मीनगरचा पाणी पुरवठा बंद राहणार. लक्ष्मीनगरमधील जलकुंभाची स्वच्छता करण्यासाठी पाणी पुरवठा बंद. 8 ते 12 जानेवारी दरम्यान टँकरनंही पाणी पुरवठा होणार नाही. धुळे जिल्ह्यासह तालुक्यामध्ये दुष्काळाची स्थिती गंभीर. अक्कलपाडा, उजवा आणि डाव्या कालव्यातून पाणी सोडावं, आमदार कुणाल पाटील यांची मागणी. आज रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामासाठी मेगा ब्लॉक. पुणे रेल्वेचा आज मेगा ब्लॉक. पुणे लोणावळा दरम्यान अनेक गाड्या रद्द. अभियांत्रिकी आणि दुरुस्तीच्या तांत्रिक कामांकरता आज मेगा ब्लॉक घेतला जाणार. तलाठी भरतीच्या परीक्षेमध्ये मोठा घोळ. तलाठी भरतीच्या परीक्षेचा निकाल लागला. एका उमेदवाराला 200 पैकी तब्बल 214 मार्क पडल्याचा प्रकार समोर. म्हाडाच्या कोकण मंडळाची 5311 घरांसाठीची सोडत रखडलेलीच. प्रशासकीय कारणे देत सोडत पुढे ढकलण्यात आली. सोडतीची नवीन तारीख जाहीर नाही. त्याच्यामुळे 24,000 इच्छुक अर्जदार प्रतीक्षेत. नव्या वर्षामध्ये नाटक सिनेमा पाहणं मुंबईकरांसाठी महाग पडण्याची शक्यता. 2024-25 मध्ये महापालिका रंगभूमी करामध्ये वाढीचा प्रस्ताव. अंतिम मंजुरीसाठी प्रस्ताव आयुक्तांकडे पाठवला. अमरावती जिल्ह्यामध्ये अंगणवाडी सेविकांवर कारवाई सुरू. 4 अंगणवाडी सेविका सेवेतून बडतर्फ तर 2500 अंगणवाडी सेविकांना कामावर रुजू होण्याची नोटीस.